आत्ताचं जे गायकवाड आयोगाचा जे रिपोर्ट होता, अहवाल होता, त्याच्यावर सुप्रीम कोर्टाने निर्णय दिला आहे. आता आपण सुक्रे आयोग नेमलेला आहे, मागासवर्ग आयोग. त्याच्यामध्ये फुल प्रूफ टीम काम करते आहे आणि जे सुप्रीम कोर्टाने ऑब्झर्वेशन नोंदवले होते, ज्या त्रुटी दाखवल्या होत्या, त्या त्रुटी दूर करण्याचं काम मागासवर्ग आयोगाच्या मार्गदर्शनाखाली ही 1,40,000ची टीम करेल. त्याला मगाशी म्हटल्याप्रमाणे गोखले, टी, टाटा या संस्था त्याचं ॲनालिसिस करतील आणि हे मराठा आरक्षणाचं सर्वे पूर्ण झाल्यानंतर त्याचा अहवाल सरकारला सादर होईल आणि मी म्हटल्याप्रमाणे एक विशेष अधिवेशन घेतलं जाईल. अधिवेशनामध्ये मराठा समाजाच्या आरक्षणाच्या बद्दल निर्णय घेतला जाईल आणि मराठा समाजाला आरक्षण दिलं जाईल आणि ते टिकणारं, कायद्याच्या चौकटीत बसणारं आणि म्हणूनच सगळ्यांनी परिपूर्ण माहिती या सर्वेक्षणामध्ये द्यावी अशा प्रकारचं आवाहन करतो. आणि त्याचबरोबर क्युरेटिव्ह पिटिशन जे आहे त्या बाबतीत देखील सुप्रीम कोर्टाने सकारात्मक भूमिका घेतली आहे. त्या बाबतीत देखील सुदैवाने एक विंडो तयार झालेली आहे आणि एक्सेप्शनल आणि एक्स्ट्राऑर्डिनरी सर्कमस्टन्समध्ये राज्याला जो अधिकार दिलेला आहे त्या अधिकाराचा वापर करून आपण या मराठा समाजाला आरक्षण देण्याचा निर्णय घेणार आहोत. आणि म्हणूनच जरांगे पाटील यांना मी कालही विनंती केली होती की आपण जे सरकार सकारात्मक आहे, सरकार प्रत्येक गोष्टीच्या बाबतीमध्ये सकारात्मक आहे. आज ओबीसी प्रमाणे आपण त्यांना सुविधा देतोय, सारथीच्या माध्यमातून त्यांना सुविधा देतोय, अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळाच्या माध्यमातून सुविधा देतोय, हॉस्टेल आपण त्यांना दिलेले आहेत, हॉस्टेल जिकडे नाहीत तिकडे त्यांना आपण निर्वाह भत्ता देतोय. हे सगळं जे आहे, हे सुविधा ज्या आहेत त्या आपण देतोय. त्याचबरोबर जेव्हा मराठा समाजाचं आरक्षण रद्द झालं त्यावेळेस आपण अधिसंख्य पदं निर्माण केली. जवळपास 4,500 मुलांना नियुक्त्या मिळाल्या नव्हत्या. मी मुख्यमंत्री झाल्यानंतर तात्काळ 4,500 मुलांना नियुक्त्या आपण दिल्या. त्यानंतर मॅटमध्ये काही 500 लोकांचा MPSCचा विषय होता, ते देखील आपण हायकोर्टामध्ये त्याला चॅलेंज केलं, ते आपण हायकोर्टाकडून देखील मिळवलं आणि 500 लोकांना देखील आपण तरुणांना जॉईन करून घेतोय. आणि अशा प्रकारचं सरकार पूर्ण पॉझिटिव्ह आहे, सरकार पूर्ण सकारात्मक आहे. जेव्हा सरकार सकारात्मक असतं तेव्हा सगळ्यांनी त्याला सहकार्य करण्याची आवश्यकता असते. आणि म्हणून सर्व मराठा समाज बांधवांना माझी विनंती आहे, जरांगे पाटील यांना देखील माझं सांगणं एकच आहे की बाबा, सरकार जर निगेटिव्ह असतं, सरकार काम मराठा आरक्षणावर करत नसतं तर आंदोलनाचा मार्ग एक आपण समजू शकतो. परंतु सरकार पूर्णपणे मराठा समाजाला आरक्षण देण्याच्या बाजूने आहे, भूमिकेतून आहे, तर सकारात्मक आहे. इतर कुठल्याही समाजावर अन्याय न करता हे आरक्षण देण्याचा निर्णय सरकारने घेतला आहे, कायद्याच्या चौकटीत आणि टिकणारं. त्यामुळे आंदोलन टाळलं पाहिजे. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.